आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन दिला असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातील जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे। याआधी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता। मलिक यांनी अर्जात किडनी, यकृत, हृदय यांच्याशी संबंधित व्याधी असल्याचं नमूद केलं होतं। आता नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आहे। त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे। न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणात त्यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली होती। त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा संघर्ष दिसून आला होता। नवाब मलिक यांनी समीर वानखेडे लाच घेण्यासाठी हे सगळं करतात, तसंच त्यांचं जात प्रमाणपत्रही खोटं आहे असा आरोप केला होता। त्यानंतर त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई केली। दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, ज्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं। त्यानंतर त्यांना जामीन मिळाला। आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन कायम केला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही। मुंबई उच्च न्यायालय निर्णय देईपर्यंत नवाब मलिक तुरुंगाबाहेरच असणार आहेत। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।